केलं त्यामुळे तुपाची बेरी झाली. दरवेळी ह्या तुपाच्या बेरीचं काय करावं, कधी बिस्किट केलं जातं, पोळीत घातलं जातं. आज तुपाच्या बेरीचा ही जी आहे ना, म्हणजे तूप केल्यानंतर खाली जी राहते त्याला तुपाची बेरी म्हणतात. ही तूप घरगुती केलं की तुपात आपल्या असते. ह्या तुपाच्या बेरीचा आज केक करणार. ही तुपाची जेवढी असेल ती बेरी, साधारण मी माझी ही वाटी आहे, ही एवढी पाऊण वाटी झाली. ह्याच वाटीने मी हे दूध घेतलं 1 वाटी, हीच 1 वाटी दही, ही 1 वाटी साखर, त्याच वाटीने 1.5 वाटी बारीक रवा, बेकिंग पावडर, वेलची आणि सोडा किंवा इनो. आता मी ही तुपाची बेरी मिक्सरला लावणार, म्हणजे जरा एक संघ होते. आणि हे त्यात मग दही, दूध, साखर आणि रवा घालून 8 तास भिजत ठेवणार. हे साहित्य बघा, ही तुपाची बेरी, दूध, दही, साखर, रवा असं सगळं आता हे मिक्स करून मी 8 तास ठेवणार आणि त्याच्यानंतर केक करायला घेणार. रवा असल्यामुळे तो फुगायला जरा वेळ लागतो, म्हणजे भिजायला. तिचा केक करण्यासाठी हे 8 तास भिजत ठेवलेलं, त्याच्यात ही 1 चमचा बेकिंग पावडर घालते आणि हा सोडा घालते. सोडा नसल्यामुळे मी थोडासा माझ्याकडे असलेला इनो घालत आहे. हे बघा, हा थोडासा मी इनो घालत आहे आणि हे आता चांगले ढवळणार आणि मग ते भांड्यात घालणार. ह्या भांड्याला मी तूप लावलंय, त्यात हे केकचं सारण घालणार आहे. कढईत मीठ घातलंय, त्यावर हे भांडं ठेवून आता हा जे मिश्रण हे जे ओतलंय हे ठेवलंय आणि वर झाकण घालून ठेवणार आणि हे बरोबर 25 मिनिटं मी ठेवणार. अशा प्रकारे हा तुपाच्या बेरीचा केक तयार. बघा, आपल्या असलेल्या सामुग्रीमध्ये तुपाच्या बेरीचा केक तयार. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलला कॉमेंट्स करा. धन्यवाद.